निळावंती. निळावंती या ग्रंथाविषयी अनेकांनी ऐकलेच असेल. निळावंती या ग्रंथाविषयी अनेकांनी अनेक वेगवेगळ्या कथा ऐकली असतील व अनेक कथा प्रचलित आहेत. तर आज आपण निळावंती या ग्रंथाविषयी माहिती पाहू. निळावंती ग्रंथ. निळावंती या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत की हा ग्रंथ काळी विद्या, जादूटोणा, गुप्तधन, तंत्रमंत्र इत्यादी ही निळावंती या ग्रंथामधील विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, किंवा निळावंती हा ग्रंथ जो वाचतो तो 6 महिन्याच्या आतमध्ये वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो, किंवा त्या ग्रंथामुळे त्यांच्या परिवाराला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो, नाहीतर संपूर्ण परिवाराला मुकावे लागते. जर निळावंती या ग्रंथामधील विद्या त्या व्यक्तीला प्राप्त झाली तर तो व्यक्ती या पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार व त्याला अनेक प्रकारचे तंत्रमंत्र सुद्धा आत्मसात होतील. त्या व्यक्तीला पृथ्वीवरील जेवढे पण प्राणी मात्र आहेत त्या सर्वांची भाषा अवगत होईल, म्हणजेच तो व्यक्ती या संपूर्ण जगातील अलौकिक पुरुषच ठरणार आहे. निळावंती व व्यापारी. एक तरुण व्यापारी आपला माल विकून बाजारातून बैलगाडीने घरी जायला निघतो. वाटेत त्याला काही डाकू अडवणूक करून त्याच्याजवळील धन लुटतात व जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो व्यापारी आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळत सुटतो. तो धावताना जंगलातील एवढ्या आतमध्ये जातो की तो व्यापारी जंगलातील रस्ता भुलतो. धावताना खूप थकल्याने व रस्ता भुलल्याने तो एका झाडाखाली आराम करत असताना झोपून जातो. व्यापारी व निळावंती यांची भेट व लग्न. त्या व्यापाऱ्याला जेव्हा जाग येतो तेव्हा एक सुंदर मुलगी त्या व्यक्तीच्या शेजारी बसलेली दिसते. ती तरुणी त्या व्यापाऱ्याची चांगली सेवा करीत असते. ज्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला मार लागला किंवा जेथून रक्त वाहत आहे अशा ठिकाणी ती मुलगी तरुणी जंगलातील झाडापाला आणून त्यांचे औषध बनवून त्या जखमेवर लावते व त्या व्यापाऱ्याचा थकावटपणा काही क्षणातच दूर होतो. त्या तरुणीने घेतलेली काळजी पाहून, परावलंबता पाहून व तिचे सौंदर्य पाहून हा व्यापारी त्या तरुणीवर मोहित होतो व तिला लग्नाची मागणी करतो. ती सहजपणे होकार देत नाही, परंतु त्याने खूप वेळा लग्नाची मागणी केल्यावर ती लग्नासाठी तयार होते, परंतु काही अटी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासमोर मांडते, जसे की लग्नानंतर मी रात्री कोठेही गेली तर माझ्या मागे न येणे इत्यादी. तो व्यक्ती निळावंतीचे सर्वच अटी मान्य करतो. निळावंतीचे बालपण. निळावंती ही लहानपणापासूनच जंगलात असल्याने व अनेक कहाण्यांनुसार तिचे वडील हे हकीम म्हणजेच झाडापालांचे औषध बनविणे, औषधोपचार करणे इत्यादी कामे तिचे वडील करत होते. त्यामुळे तिला वनौषधीचे किंवा झाडापालातील औषधींचे चांगलेच ज्ञान प्राप्त होते. निळावंतीला कोणीही मित्रमैत्रिणी अथवा भाऊ बहीण नसल्याकारणाने ही घरातील प्राणी व जंगलातील प्राणी यांच्यासोबत जास्त रमत होती व जास्त खेळत होती. एक दिवस अशीच ती खेळताना तिला 2 मुंग्यांचे एक गंभीर विषयावर चर्चा करीत आहेत असे तिला आढळून आले. त्याकडे तिने लक्षपूर्वक पाहिल्यावर समजले की पावसाळ्यात आपल्या घरामध्ये पाणी घुसते या विषयांवर ते चर्चा करीत होते. निळावंतीला त्यांच्या गोष्टी ऐकून आश्चर्य वाटले. मग ती जंगलातील इतर प्राण्यांसोबत सुद्धा चर्चा करते. तिला पृथ्वीवरील सर्वच प्राणी व मात्रांची भाषा अवगत होऊन ती एक अलौकिक महिला म्हणून जगते. सर्वच प्राणी हे कोणत्या ना कोणत्या दैवी कारणाने जन्मास येतात व त्यांच्याकडे अशी अमाप दैवी शक्ती व मंत्र असतात हे तिला माहीत होते. जसे मुंगूस, घुबड, माकड, साप, विंचू इत्यादी सोबत ती मैत्री करते व त्यांच्याकडून अनेक ज्ञान व विद्या मिळविते. सर्व प्राणी निळावंतीशी चर्चा करताना तिला अनेक मंत्रांचे ज्ञान होते. ते ज्ञान ती विसरू नये म्हणून संग्रहित ठेवायचा निश्चय करते. म्हणून ती दैवी ज्ञान ताम्रपटावर लिहायला सुरुवात करते. त्या ताम्रपटावर अनेक प्रकारचे मंत्र, श्लोक म्हणजे जीवनातील सर्व गुपिते त्या
ग्रंथांवर लपलेले आहेत. निळावंतीचा परोपकारी स्वभाव. त्या व्यापारीने व निळावंतीने सोबत राहण्याचा निर्णय केलेला आहे. निळावंती आता राहण्यासाठी त्या व्यापाऱ्याच्या गावाला म्हणजेच व्यापाऱ्याच्या घरी जायला निघाली. सुरुवातीपासूनच ती इतरांना मदत करीत असे. मग ती पाहत नसे की मदत मागणारा कोण आहे. असेच रस्त्याने जात असताना निळावंतीला कशाचा तरी आवाज येतो. ती पाहते तर काय, एक मुंगसाची जोडी तिला मदतीसाठी याचना करीत आहे. निळावंती आपल्या स्वभावानुसार त्या मुंगसांची मदत करायची ठरविते. त्या मुंगसाच्या जोडीमधील नर मुंगूस हा आंधळा असतो. मादा मुंगूस निळावंतीला विनंती करते की नरमुंगसाचे डोळे तुझ्या मिळविलेल्या विद्येने पूर्ववत कर. निळावंतीला त्या मुंगसाची खूप दया येते व तिच्या स्वभावानुसार ती त्या मुंगसाची मदत करते. तिला सर्व माहिती राहते की कुठल्या आजारावर कुठली औषध, कुठला मंत्र प्रभावी ठरणार. निळावंती तिच्या जवळ असलेले लाल फडके मादी मुंगसाला देते व नर मुंगसाच्या डोळ्यांवर बांधायला सांगते. पाहते काय तर आश्चर्य, त्या नर मुंगसाचे डोळे परत आलेत व त्या मुंगसाला पूर्ववत पुन्हा चांगले दिसू लागले. माणूस सोडून कोणत्या पण प्राण्यांवर केलेले उपकार हे कधीही विसरत नाहीत. अनेक लोक बोलतात त्याप्रमाणेच निळावंती आपल्या प्रवासात मुंगसाला सुद्धा सोबत घेते. आणखी समोर चालत असताना एक वृद्ध व्यक्ती निळावंतीला येऊन भेटतो. रस्ता हा जंगला शेजारून असल्याने अनेक प्राण्यांचा सामना त्यांना करावा लागत होता. हा वृद्ध व्यक्ती निळावंतीला थोड्या दूर अंतरावर असलेल्या नागराजाची कहाणी सांगतो व नागराजाजवळ असलेले नागमणी विषयी सांगतो. निळावंती हे ऐकताच आपल्या सोबत असलेल्या मुंगसाची जोडीला सोबत घेऊन नाग व नागमणी असल्या ठिकाणी चालायला सुरुवात करते. तो वेळ दिवस मावळण्याचा असतो म्हणून जंगलात सर्व ठिकाणी अंधार पसरलेला असतो. थोड्या दूर अंतरावर निळावंतीला उजेड दिसतो. ते सर्वजण त्या उजेडाच्या दिशेने चालायला सुरुवात करतात तर पाहतात की साप आपला नागमणी बाहेर काढून त्या नागमणीच्या प्रकाशात फिरत आहे. निळावंती आपल्याकडे असलेल्या मुंगसाच्या सहाय्याने ती नागमणी मिळविते व आपला प्रवास सुरू ठेविते. निळावंतीच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात. निळावंती आपला प्रवास करीत गावामध्ये पोहोचते व तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. निळावंती दर रात्री आपल्या शयनकक्षातून बाहेर जाते. अटीप्रमाणे तिचा पती तिच्या मागे जाऊ शकत नाही व निळावंती तेव्हाच घराच्या बाहेर पडायची की तिची संपूर्ण खात्री होईल की तिचे परिवारवाले झोपलेले असतील. एके रात्री निळावंती घरचे सर्व झोपले असल्याची खात्री करून घेते. ती नेहमीप्रमाणे मध्यरात्री आपल्या शयनकक्षेतून बाहेर पडते. तेवढ्यात तिला एका कोल्ह्याचे कोल्हेकुई ऐकू येते. निळावंतीला सर्व प्राणीमात्रांचे आवाजाचे ज्ञान असल्याने निळावंती सर्व समजून जाते. ती आणखी समोर गेल्यावर तिच्यासोबत घुबड बोलते व तिला सांगते की तुला तुझ्या लोकात जाण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी आपल्यांना समजते की निळावंती ही आयुष्यभर इथे राहण्यासाठी आलेली नव्हती व ही एका देव लोकातील स्त्री असणार जी पृथ्वीवर कुठेतरी वाट चुकलेली आहे. तिची आता तिच्या लोकांमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे, म्हणजेच यक्षिणी. त्यासाठी तिला गावाशेजारील दिव्य नदी पार करावी लागणार आहे. त्यासाठी तेथे एक नाविक असणार आहे जो तिला ती दिव्य नदी पार करण्यासाठी मदत करील. त्यासाठी त्या नाविकाला त्यांच्या करारानुसार काहीतरी देणे गरजेचे असते आणि ती वस्तू नाविकाला देण्यासाठी आज रात्री तिला मिळणार आहे व ती आपल्या लोकात जाऊ शकेल. नदीचा उगम ज्या ठिकाणावरून होत असतो तिथे युद्ध सुरू राहते. त्या युद्धातील एक सैनिकचा मृतदेह त्या नदीतून वाहत जात असतो. त्या मृतदेहाच्या कमरीला एक ताईत बांधलेली असते. त्या ताईतचा आपला एक इतिहास आहे, परंतु या ठिकाणी तो ताईत त्या नदीवरील नाविकाला दिल्यास तो नाविक
निळावंतीला नदी पार करून देणार होता व निळावंती आपल्या लोकात जाऊ शकणार होती. तेवढ्यात तो मृतदेह नदीमधून वाहत येत असतो. निळावंती त्या मृतदेहाला पकडण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मृतदेहाला पकडते व त्याच्या कमरीचे ताईत काढण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या ताईतची गाठ पाण्यामुळे आणखी फिट झाल्या कारणाने तिला ती गाठ सोडणे कठीण होऊन जाते. म्हणून निळावंती ती गाठ आपल्या दातांनी सोडवण्याचा प्रयत्न करते. आता या ठिकाणी तिचा पती एवढ्या रात्री तिचा पाठलाग करीत होता व तो नदीच्या किनाऱ्यावरून तिला पाहत होता. निळावंती ताईतला आपल्या दातांच्या साहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिच्या नवऱ्याला व त्याच्या साथीदारांना वाटत होते की ही मृतदेह आपल्या दातांनी कुरतडून खात आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील सर्वच लोक तिच्याकडे किळसपणे पाहत होते. निळावंती जेव्हा ताईत घेऊन किनाऱ्यावर येते तेव्हा कोणीही विचार पण केलेला नसेल अशी घटना घडते. निळावंतीचा जो नवरा आहे जो तिचा पाठलाग करीत असतो तो एका राक्षसाचे रूप धारण करतो व निळावंतीवर जादूचा प्रयोग करून निळावंती जवळील ताईत घेऊन जंगलाच्या दिशेने पळत सुटतो. हे सर्व अचानकपणे घडल्यामुळे निळावंतीला धक्काच पोचतो व निळावंती आपले रूप बदलून ती पण जंगलाच्या दिशेने पळत सुटते. आता या ठिकाणी निळावंतीने जे ज्ञान हजारो प्राणी मात्रांकडून मिळविले होते व तिच्या जवळील सर्वच ज्ञान जे निळावंतीने ताम्रपटावर लिहून ठेवले होते ते सर्वच ज्ञान निळावंती त्याच ठिकाणी सोडून देते. सोबत असलेल्या गावातील लोकांनी ती सर्व ताम्रपटे गोळा करून तो ग्रंथ स्वरूपात जमविला व आज तो निळावंती ग्रंथ म्हणून प्रसिद्धीस आहे. अशी निळावंती व तिच्या ग्रंथाबद्दल एक बाजू सांगितली जाते. दुसरी बाजू अशी की त्या पवित्र नदीमधून वाहत येणाऱ्या प्रेतला पकडून निळावंती त्या प्रेताच्या कमरेला बांधलेल्या ताईतला सोडण्याचा प्रयत्न करते, परंतु ती गाठ एवढी घट्ट असल्याने हाताने सोडणे कठीण होऊन जाते. म्हणून ती आपल्या दाताच्या साहाय्याने गाठ सोडवण्याचा प्रयत्न करते. परंतु तेवढ्यात निळावंतीचा पती त्या ठिकाणी येतो व त्याला वाटते की निळावंती दाताने प्रेताला कुरतडून खात आहे. असे तिचा नवरा व सोबत आलेले गावकरी असे दृश्य जेव्हा पाहतात तेव्हा तिचा पती तिला सोडून जातो व निळावंती ही एकटी होते व ती हजारो प्राणी मात्रांपासून गोळा केलेले विद्या ज्ञान तिथे सोडून जंगलाच्या दिशेने निघून जाते. आणखी एक कथा निळावंती व तिच्या ग्रंथाबद्दल सांगितली जाते. निळावंती ग्रंथाबद्दल काही महत्त्वाच्या बाजू आपण पाहू. 1. निळावंतीला अनेक प्राण्यांच्या आवाजाचे ज्ञान होते व या ग्रंथात त्या आवाजाचे विश्लेषण केलेले आहे. मुंगींचा आवाज शिकण्यापासून तर तंत्रमंत्र आणि गूढ विद्या विषयी या ग्रंथात माहिती सांगितली आहे. दुसरा अध्यात्म्याविषयी लिखाण करणारे हैपतीबाबा पुसे सावळेकर यांनी ही निळावंती ग्रंथाविषयी अनेक श्लोक लिहिलेले आहेत असे आढळते. 3. 1605 ते 1625 दरम्यान दुसरे भास्कराचार्य यांचा एक लीलावती ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. द्वितीय भास्कराचार्यांनी लिहिलेला लीलावती ग्रंथ व मुळात असलेला निळावंती ग्रंथ या दोन्ही ग्रंथांमध्ये खूप फरक आहे. अर्थात हे दोन्हीही ग्रंथ वास्तवात वेगळे आहेत, कारण मूळ निळावंती ग्रंथ आपण पाहिल्यावर अघोरी विद्या, गुप्तधन, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वच प्राणीमात्रांची भाषा, काळी जादू या सर्वांचे संबंधित आहे, तर भास्कराचार्यांनी लिहिलेला लीलावती ग्रंथ हा कोणत्याही काळी जादू, अघोरी विद्या, पशुपक्ष्यांची भाषा, अवगत करण्याची कला, श्लोक याविषयी नाही. भास्कराचार्यांनी लीलावती लिहिण्यामागचे असे कारण सांगता येईल की भास्कराचार्यांना लीलावती नावाची एक मुलगी होती. तिच्या नावावरून द्वितीय भास्कराचार्य यांनी गणित शास्त्राविषयी लीलावती हा 18 ते 20 पानांचा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला होता. या लीलावती ग्रंथामध्ये
सुद्धा अनेक श्लोक सांगितले आहेत, तर दुसरीकडे असे सांगितले जाते की लीलावती ही भास्कराचार्यांची मुलगी नसून त्यांची पत्नी होय. चौथा, दुर्गा भागवत यांची लिखाणात अतुलनीय कामगिरी असून त्यांना संशोधनपर लिखाण करण्याची आवड होती व त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दुर्गा भागवत यांनी सुद्धा लीलावती या ग्रंथाची मूळ प्रत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, असा त्यांनी प्रासंगिका या ग्रंथात उल्लेख सुद्धा केलेला असल्याचे दिसून येते व त्यांनी त्यांच्या लेखणीद्वारे स्पष्ट केले की स्वामी विवेकानंद यांनी तो ग्रंथ वाचून पूर्ण केलेला आहे, म्हणून त्यांचा मृत्यूची वेळ येण्या अगोदरच लीलावती ग्रंथ वाचून पूर्ण झाल्यावर 6 महिन्याच्या आत स्वामी विवेकानंदांचा मृत्यू झाला. लीलावती ग्रंथाबद्दल आणखी माहिती पाहू. लीलावती ग्रंथ हा अघोरी विद्या संबंधित असल्याने त्या ग्रंथावर स्वातंत्र्यपूर्व काळातच म्हणजे 1932 ते 1935च्या दरम्यान भारत सरकारने हा ग्रंथ छापण्यावर बंदी घातलेली आहे. आता हे ग्रंथ फक्त गुरुपासून तर शिष्याकडे चालत आलेले तोंडी ज्ञान आहे, ज्यामुळे असे अनेक मंत्र सांगितले गेलेत की ज्यामध्ये असे अनेक मंत्र सांगितले गेलेत की अन्न खराब होऊ नये, गुप्त धन कसे शोधावे, कोणाच्या मनातील कसे समजावे, वस्तू कोणी चोरली याविषयी कसे माहिती करून घ्यावे इत्यादी असे मंत्र हे परंपरेने चालत आलेले आहेत. उदाहरण, काही वर्षाअगोदर दरवाजावर येणारा पिंगळा यांना मानसशास्त्राचा ज्ञानी असे सुद्धा म्हटले जाते. त्यांना अनेक पशु पक्ष्यांच्या आवाजाचे सुद्धा ज्ञान असल्याचे सांगितले जाते. हा पिंगळा निराशतेने भरलेल्या माणसांच्या मनात आशावाद निर्माण करणारा असतो. लीलावती ग्रंथ कोणाला मिळाला तरी तो त्या व्यक्तीला वाचताच येईल असे नाही, कारण लीलावती या ग्रंथाची लिपी ही आज समजणार असे वाटत नाही. कारण लीलावती ग्रंथ हा हजारो वर्षापासून चालत आलेल्या अघोरी विद्येच्या ज्ञानाचा साठा आहे. त्याची लिपी ही संस्कृत भाषेत व मोडी लिपीत लिहिलेले श्लोक आहेत, परंतु आज इंग्रजी व इतर भाषांच्या तुलनेत मोडी लिपी व संस्कृत लिपी हरवलेली आहे. लीलावती ग्रंथ कसा वाचावा? लीलावती ग्रंथाविषयी अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत व आज हा ग्रंथ उपलब्ध असणारच असे नाही. पुस्तक संग्रहालय मध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानात किंवा नेटवर या पुस्तकांची मार्केटिंग केली जाते. ते असलेले लीलावती ग्रंथ मूळ ग्रंथ नसून फक्त कथा या स्वरूपातच आहेत व कथा या स्वरूपातच त्या ग्रंथाचे वाचन करावे. अनेक ठिकाणावरून माहिती गोळा करून असे समजले की गरोदर बाईचा मृत्यू झाल्यावर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावताना तिला जो अग्नी दिला जातो त्याच अग्नीच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचून पूर्ण करावा, तेव्हा या ग्रंथातील ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होते. जगात असलेले सर्वच प्राण्यांची भाषा मंत्र सर्वच या ग्रंथातून प्राप्त होते. तसेच या ग्रंथामध्ये वेगवेगळे अंजन तयार करण्याची विधी पण सांगितलेली आहे. जसे की जमिनीखाली गुप्त धन लपविलेले असेल त्याविषयी अंजन तयार करून डोळ्यांमध्ये लाविले तर निश्चित असलेल्या ठिकाणी गुप्तधन पाहू शकतो. जर चोरांचा शोध लावायचा असेल त्याची पण विधी या ग्रंथात सांगितलेली आहे, ज्यामुळे चोरांचा चेहरा पाण्यामध्ये पाहता येऊ शकतो. वरील प्रमाणे लीलावती व लीलावती ग्रंथ याविषयी माहिती सांगितलेली आहे. ही सर्व माहिती अनेक ठिकाणावरून गोळा करून प्रसिद्ध केली गेलेली आहे. मी स्वतः सुद्धा हा ग्रंथ शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु प्रत्येक ठिकाणावरून निराशाच पदरात पडलेली आहे. हा संपूर्ण लेख कथेच्या स्वरूपात मानावा व वाचावा, ऐकावा. या लेखातील माहिती सुद्धा परंपरेने चालत आलेल्या कथेवर आधारित आहे. मी या कथेला परिपूर्ण सत्य आहे असे मानित नाही.